हा म्हणजे तशी ओळख झाली आहे आधीच, पण आता जरा जास्त ओळखायला लागलोय मी तिला. आपण हिच्या मात्र खूप ओळखी आहेत बरं का. आता पार्टीमध्ये सुद्धा हिच्या ओळखीचे खूप लोक भेटतील. काय जुने संबंध अजूनही टिकवून ठेवणं ही एक कला असते नाही का. हो, हे अगदी बरोबर बोललात तुम्ही. नाहीतर आजकाल कुणीही कुणाला ओळख दाखवत नाही. काम झालं की संपलं सगळं. सगळंच कसं क्षणिक असतं ना. पण तुमचं मात्र क्षणिक नाही बरं का. इतकी वर्ष ओळखतोय मी तुम्हाला, अजूनही तुमच्यामध्ये तीच गोष्ट आहे जी लग्नापूर्वी होती. नशीब लागतं असा जोडीदार मिळायला, हो ना मीरा. हे गाइस, कम हियर. आपण एक नवीन एक्साइटिंग गेम खेळणार आहोत. इट विल बी अ फन. चला, फन तर फन. इथे काही लोक आधीच खेळ खेळत आहेत माझ्याशी. आणखीन खेळ खेळूया. या कमा या 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 या. सो लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम टू दिस न्यू एक्साइटिंग गेम. हा खेळ आहे खरेपणाचा. हा खेळ आहे स्वतःला शोधण्याचा. हा खेळ आहे स्वतःला सापडण्याचा, स्वतःला समजावण्याचा आणि स्वतःला सोडून देण्याचा. खरेपणाने जर खेळाल हा गेम तर मिळू शकतं तुम्हाला तुमचं खरं प्रेम. खेळताना जर वाजवाल मनातली घंटा तर मिटू शकेल नवरा बायको मधील तंटा. गेम खूप साधा आहे, आनंदाचा वादा आहे. नियम फक्त एक, इरादा हवाने. नियम फक्त एक, इरादा हवाने. कळून जाईल तुम्हाला नात्यांमधील मेघ. सो आर यू गाईज रेडी? येस. चढायला नात्यांमधील शिडी. येस. होऊन जागेवर स्टेडी. येस. ग्रेट. तो तुम्हाला मी एक प्रश्न विचारणार. जर त्याचं उत्तर खरं असेल किंवा तुम्ही ती व्यक्ती असाल तर तुम्ही स्वतःहून या रिंगणाच्या बाहेर जायचंय. पण या खेळाचा काही नियम वगैरे आहे की नाही? एकच नियम आहे आणि तो म्हणजे खरेपणा. जे काही खरं खरं असेल ते स्वतःहून मान्य करून ह्या गोलाच्या बाहेर पडायचं. सिंपल. आणि तो शेवटी असेल तो विनर, राईट? एक्झॅक्टली. माझा पहिला प्रश्न आहे, इथे कोण कोण आहे जे आपल्या बायकोला खोटं बोलून या पार्टीत आलंय? ओके, माय नेक्स्ट क्वेश्चन इज, मला सांगा इथे कोण आहे जे आपल्या बायकोला प्रचंड घाबरतं? अहो चला निघा बाहेर. ओके, आता मला सांगा इथे कोण आहे जो रेडी व्हायला एक एक तास घेतो? चल आता तू पण ये बाहेर. सो आता आपण आलो आहोत आपल्या सेमी फायनल मध्ये. आपला हा महत्वाचा टप्पा, जिथे हा चौकोन अडकलाय या रिंगणामध्ये. बघूया या चौकोनाचा त्रिकोण होतो का ते. आता हा सामना तुमच्या चौघांमध्ये रंगणार आहे. ओके, सो माय क्वेश्चन इज, तुमच्यापैकी असं कोण आहे ज्याचं एखाद्यावर खूप प्रेम आहे पण ते अजून प्रेम त्याला मिळालं नाहीये? मी येते. मला अजूनही माझं प्रेम मिळालेलं नाहीये.
माझं प्रेमच कळत नाही समोरच्याला. डोंट वरी, मिळेल. तुला सुद्धा तुझं प्रेम नक्की मिळेल. आय क्विट. खरंच खूप मजा आली खेळून. थँक्यू. अगं कम ऑन, आता तर कुठे मजा येणार आहे. त्रिकोण उरलाय तुमचा. तुमच्यामधून एक जण बाहेर गेला की फक्त दोघंच उरणार. बघूया तुमच्यामध्ये कोण फिट होत नाही ते. सो माय नेक्स्ट क्वेश्चन इज, मला सांगा तुमच्यापैकी असं कोणतरी आहे ज्याच्याकडे खूप पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं काही आहे, पण माणसाला जे हवं असतं, जो मानसिक आनंद, तोच नाहीये. व्हॉट? कमाल आहे. कामत सर तुम्ही पण असं का? नाही ते इथे सांगता येणार नाही, पण खरं आहे ते. म्हणजे मला जी व्यक्ती आवडते ती मला असं वाटतं की ती जवळ आहे, पण ती नाहीये, ते खरं नाहीये. म्हणजे आपण एखाद्या शोकेस मधला पुतळा बघतो नाही का, छान ड्रेस घातलेला, पण त्याच्यामध्ये जान नसते, तसं आहे. काय हरकत नाही. सो या दोघांमधनं आता मी निघून जातो. हा त्रिकोण आता मोडलेला आहे. आता राहिली फक्त साधी सरळ रेषा. आता फायनल मॅच. बघूया कोण बाजी मारत ते. ऑल द बेस्ट दोघांना. आदित्य 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 नीरा आदित्य 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 सो मीरा आणि आदित्य, तुमच्यापैकी कोणीतरी ज्याचं एखाद्यावर खूप प्रेम होतं, त्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नव्हता, आणि अनफॉर्च्युनेटली ते प्रेम आता तुमच्या सोबत नाहीये. आदित्य एक मिनिट. सो आदित्य आपल्या गेमचा रनर अप झालाय. कॉंग्रॅच्युलेशन आदित्य. सो ह्या गेमच्या मार्फत तुला कोणाला काही सांगायचंय? तू जिथे कुठे असशील तिथे खुश राहा. आता ती माझ्या सोबत नाहीये, पण तिच्या आठवणी नेहमी राहतील. जे क्षण मी तिच्या सोबत घालवले ते आयुष्यभरासाठी पुरतील मला. आ
बोललायस आदित्य, ती मुलगी खरंच खूप लकी असेल. सो आपल्या ह्या आजच्या गेमची विनर आहे आपली मीरा. टाळ्या. कंग्रॅट. सो मीरा, आज तू या गेमची विनर ठरली आहेस. तू या गेमची होस्ट म्हणून मी तुला एक संधी देते. तुझ्या मनातली एक गोष्ट जी तू अजूनपर्यंत कोणातरी सांगितली नाहीयेस, जी तुला आज सांगावीशी वाटते, तू आज बिनधास्त सांगू शकतेस. खूप आनंद झाला मला इथे येऊन. थँक्यू सो मच. मी विचारही केला नव्हता तू असं काहीतरी करू मी काही केलेलं नाहीये मधुरा. उगाच माझ्यावर आरोप करू नकोस. उगाच आरोप करायला मला काही तुझ्यासारखं वेड लागलेला नाहीये आदित्य. आणि हे सगळं ना तू मुद्दामून केलंय. छान प्लॅन केलं हे होतं. बघ मधुरा, मधुरा हे बघ, वाटेल ते बोलू नकोस. हे बघ, मी ऐकून घेणार नाहीये मधुरा, आधीच सांगतोय तुला. हा? का बोलू नको हा? आणि तुला ऐकून घ्यावंच लागेल. तुला मीरा ताईला भेटायचं होतं म्हणून तू तिथे मीटिंग प्लॅन केलीस. नाही तर जिथे पार्टी असेल तिथे मीटिंग कशी असू का असू शकते? शकत नाही? का असू शकत नाही? घरून निघताना तूच कॉल घेतला होता ना, तूच त्यांचा कॉल रिसीव्ह केला होतास. परत तिथे गेल्यावर तुझ्या समोरच बोललो ना त्यांच्याशी. त्यांनीच सांगितलं ना की इथेच पार्टी आहे म्हणून. आणि मला काय माहित की तिथे मीरा असेल म्हणून. खोटं बोलतोयस आदित्य तू. हे सगळं ना तू मुद्दामून केलंयस. आणि तुला ना मीरा ताईला भेटायचं होतं म्हणून मीटिंगचं नाटक केलंयस तू. हे बघ आदित्य, आदित्य, तुझ्याकडे बोलायला काहीच नाहीये. म्हणजे खरंच तू मीरा ताईलाच भेटायला गेला होतास ना? मधुरा, मला जर मीराला भेटायचं असतं तर मी तुला सोबत नेलं असतं का? आदित्य, मला सोबत नेलं कारण तुझ्याकडे पर्याय नव्हता. तुला शशांक सरांनी तसं सांगितलं होतं ना. म्हणजे मलाही त्यांनी तसं सांगितलं होतं की आदित्य बरोबर जा मीटिंगला. अच्छा, म्हणजे तू हे सगळं घडवून आणलं होतंस. सोड. पण तुला वाटतं तसं काहीही नाहीये. हो आदित्य, तसं नसतं ना तर इतके इन्व्हॉल्व्ह झाला नसता तुम्ही त्या गेम मध्ये. बघितलं ना मी तुम्हा दोघांना. किती चेहरे आतुर झाले होते ते दिसलं मला. पण हे सगळं जर जीजूंच्या लक्षात आलं असतं ना तर खूप वाईट परिणाम झाले असते हा त्याचे. काय काय झालं असतं? नाही, तुझं काय म्हणणं आहे? माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की आता मीरा ताईचं लग्न झालंय. इतका वेडा होऊ नकोस तिच्यासाठी. बाहेर पड तिच्यातून. आणि बघ ना जरा आजूबाजूला स्वतःच्या. विसर मीरा ताईला आता आदित्य. मी मीराला विसरणं शक्य नाहीये मधुरा. म्हणजे खरं आहे तर तू तिथे मीरा ताईलाच भेटायला गेला होतास. हो हो, मीराला भेटता यावं म्हणून मी तिकडे मीटिंग ठेवली होती. बस. तुझं खरंच इतकं प्रेम होतं मीरा ताईवर? हो. ठीक आहे, पण मी तुला तिच्यावरचं प्रेम विसरायलाच लावेल. काय मग एन्जॉय केली की नाही पार्टी? हो म्हणजे ठीक होते. हो म्हणजे ठीक होती. म्हणजे काय, आवडली असणारच. सगळं मनासारखं झालं ना तुझ्या? मनासारखं? म्हणजे गेम जिंकलीस ना तू.
मी गेम बद्दल बोलतोय. पण तुला काय वाटलं कशाबद्दल बोलतोय मी? प्लीज नको ना तो विषय परत. आमच्यात आता खरंच तसं काही राहिलेलं नाहीये. अच्छा, म्हणजे तुला वाटलं की मी आदित्यबद्दल बोलतोय. हा, काही संपलेलं नाही ग तुमच्यामधलं. त्याच्या डोळ्यामध्ये बघत होतो ना मी. त्याचं अजूनही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे आणि तुझंही, म्हणून तर बोलवलंस त्याला. नाहीये. आणि मी आदित्यला तिथे बोलवलं नव्हतं. हं? मला माहित तरी होते का की पार्टी कुठे आहे? परत एकदा गेम जिंकलीस. मगाशी पार्टीत आणि आता उत्तर देताना. खरंच असं काहीही नाहीये. शातीर खिलाडी असतो. चांगुलपणाचं ढोंग फार छान रस्ता येतो तुला. तुम्ही का असं गैरसमज करून घेताय? हे बघा, माझ्यात आणि आदित्यमध्ये आता कसलाही संबंध उरलेला नाहीये. मला नाही तसं वाटत. पार्टीमध्ये तुमच्या दोघांच्या डोळ्यामध्ये बघत होतो मी. ते प्रेम दिसत होतं मला. आता मी काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसेल? सिद्ध कर, कृतीतून आणि वागण्यातून. दादा, मला वाटलं कोण आहे. कधी आलास? आत्ता सर. झाली मीटिंग? कशी आली? मीटिंग सक्सेसफुल झाली पण पण काय? पार्टीमध्ये मीरा भेटली मला. काय? मीरा ताई तिकडे? पण पण ती काय करत होती तिथे? आमची मीटिंग एका पार्टीमध्ये असणार होती आणि त्या पार्टीमध्ये मीरा आणि तो देवाशिष पण होता. हो. पण मग ती काही बोलली का तुझ्याशी? काहीच नाही बोलली ती. मला कळून चुकलं. काहीतरी गडबड आहे. काहीतरी चुकीचं झालं. आणि मीराचे डोळे मला सांगत होते ते. काय सांगत होते? दादा तू काय बोलतोयस? मला काहीच कळत नाहीये. मीरा, तू नाही लाभू शकत माझ्यापासून. काय तू खूप दुःखात आहेस. तुझं अजूनही खूप प्रेम आहे माझ्यावर. तिकडे पार्टीमध्ये देवाशिषने पण तुझी ओळख बायको म्हणून नाही करून दिली. काहीतरी गडबड आहे. दादा तू काय बोलतोयस? मला काहीच कळत नाहीये. मी मीराला माझ्याकडे परत घेऊन येणार. आम्ही परत एकत्र येणार.